Okay, good evening to all you lovely people in India. भारतामधील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना माझा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. Good to be with you again. तुमच्याबरोबर वचनाचा अभ्यास करण्यामध्ये मला आनंद आहे. We're going to continue from last week on the prison epistles. आणि गेल्या आठवड्यात जो विषय आपण सुरू केलेला आहे, संत पावलाने तुरुंगामध्ये कैदेत असताना लिहिलेले पत्र, तोच आपण आता पुढे चालू ठेवणार आहोत. And last week we looked at Ephesians chapters 1, 2, and 3. गेल्या आठवड्यात आपण इफिस्करास पत्राच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास केला. And those chapters were teaching very deep truth. आणि त्या 3 अध्यायामध्ये खोलवर असलेली सत्य आपण अभ्यासली. Showing us our inheritance in Christ. आणि त्यामध्ये आपण ख्रिस्तामध्ये आमचा वारसा कशा प्रकारचा आहे हे पाहिलं. And so we start chapter 4. आज आपण चौथ्या अध्यायाकडे वळूया. That here he is encouraging us to keep unity. इफिस्कराच्या चौथ्या अध्यायामध्ये संत पाऊल आम्हाला ऐक्य राखण्यासंदर्भात बोध करतो आहे. So that this truth of inheritance in Christ is not lessened, it does not become weaker. आणि ख्रिस्तामध्ये आमचा जो वारसा आहे, या वारशामध्येच हे देखील सत्य जणू काही सामावलेलं आहे. So to this end, God has given gifts to the church. देवानं मंडळीला आत्मिक कृपादान दिलेली आहेत. To strengthen the ministry of this truth. आणि या सत्याला बलवान करण्यासाठी देवानं ही कृपादान दिलेली आहेत. And we see these gifts in chapter 4, verse 11. इफिस्करास पत्राच्या चौथ्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये आम्ही या कृपादानांबद्दल वाचतो. See, there are apostles, prophets, evangelists, pastors, and teachers. आणि इफिस्करास पत्राच्या चौथ्या अध्यायाच्या 11व्या अध्यायामध्ये देवानं मंडळीच्या सेवेसाठी 5 पदरी सेवा कार्य देव केलेलं आहे. त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिलेले आहेत. And these gifts are given to men for the church. आणि या 5 पत्री सेवा करण्यासाठी विश्वासणाऱ्यांची देणगी जणू काय देवानं मंडळीला दिलेली आहे. They are not given so that we boast in ourselves. आणि ह्या 5 पदरी सेवा मंडळीमधील विश्वासणाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत, यासाठी की त्यांनी त्यामध्ये गर्व करू नये. But they are given for the church. पण मंडळीच्या साठी ही कृपादान किंवा ह्या देणग्या देवानं दिलेल्या आहेत. And they are given for a number of reasons. आणि अनेक कारणांसाठी देवानं ही 5 पदरी सेवा मंडळीला देऊ केलेली आहे. You see in verse 12, it talks about perfecting the saints and for the building up of the body of Christ. 12व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, या 5 पदरी सेवा यासाठी आहेत की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे किंवा तयार करावे. आमेन. In verse 14, it says that we should not remain children. We should not be immature. 14व्या वचनामध्ये आम्ही वाचतो
की आम्ही बालकाप्रमाणे असता कामा नये किंवा आम्ही अपरिपक्व असता कामा नये. In verse 15, it says that we should grow up into all things, which is the head, even Christ. 15व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे. And at the end of verse 16, it talks about the increase of the body to the building up of itself in love. आणि 16व्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही पाहतो की प्रीतीमध्ये त्यांनी आपली वृद्धी किंवा वाढ करून घ्यावी. So these gifts are given so the church may be mature and strong. आणि देवानं या 5 पदरी सेवा किंवा हे 5 प्रकारच्या सेवा करणारे विश्वासणारे मंडळीमध्ये यासाठी दिलेले आहे की मंडळी ही परिपक्व व्हावी किंवा प्रौढ व्हावी. आमेन. And then from verse 17, he encourages us to remain in that maturity. आणि 17व्या अध्यायापासून पुढं आम्ही वाचतो की या परिपक्वतेमध्ये किंवा प्रौढतेमध्ये मंडळीने कशा प्रकारे वाढलं पाहिजे. So that we should not live like the world lives. आणि जगातले लोक ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे आम्ही वागू नये, But we should live in accordance with the truth of Christ. परंतु ख्रिस्ताचे जे सत्य आहे त्या सत्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे किंवा या जगामध्ये जगलं पाहिजे. You see in verse 20 that he talks about learning from Christ. 20व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की ख्रिस्तापासून आम्ही अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत. We have not learnt from Christ to live like the world. We have learnt from Christ to live like Christ. आणि ख्रिस्तामधून अनेक गोष्टी आम्हाला शिकल्या पाहिजेत यासाठी की आम्ही जगासारखं वागू नये जगू नये तर ख्रिस्तासारखं जगण्यास शिकावं. And that means that we put off former behavior. आणि याचा अर्थ की आम्ही जणू ख्रिस्ताला परिधान केलं पाहिजे, ख्रिस्ताचा स्वभाव किंवा ख्रिस्ताची चित्तवृत्ती आम्ही धारण केली पाहिजे. For example, he talks about verse 28, those who used to steal, let them not steal anymore. 28व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की जर कोणी चोरी करत असेल तर इथून पुढे त्यांनी चोरी करता कामा नये. We're putting it away, we're putting it off. आणि चोरी करण्याचं एका व्यक्तीनं सोडून दिलं पाहिजे. In verse 29, it says, don't let any bad speech come out of your mouth. 29व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की कोणतंही दुर्भाषण आमच्या मुखामध्ये असता कामा नये. Bad speech we have put away, we put it off. आणि दुर्भाषण आम्ही स्वतःपासून दूर केलं पाहिजे असं हे वचन आम्हाला शिकवतं. In verse 31, it talks about all bitterness, anger, clamor, evil speaking, let it be put away from you. 31व्या वचनामध्ये आम्ही वाचतो सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलगला व निंदा तुम्हापासून दूर करण्यात येवो. Those belong to the things of the world. We are to put them away. आणि या सगळ्या गोष्टी जगामधील लोक करत असतात त्या आम्हाला करायच्या नाहीत, त्या आम्ही आमच्यापासून दूर केल्या पाहिजेत. Christ has done so much for us by dying on the cross. ख्रिस्ताने वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे इतकं काही आमच्यासाठी
केलेलं आहे. Do not go back to those old things again. आणि म्हणून आम्ही पुन्हा जगातल्या जुन्या गोष्टींकडे आता परत वळता कामा नये. If you go back to those old things, you will grieve the heart of Christ. जर तुम्ही पुन्हा पूर्वीच्या जगामधील जुन्या गोष्टी अवलंबिता तर तुम्ही ख्रिस्ताला जणू काय खिन्न करता. And you will also, in chapter 4, verse 30, grieve the Holy Spirit. आणि 30व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की ख्रिस्ताला तुम्ही दुखावता, खिन्न करता एवढंच नव्हे तर पवित्र आत्म्याला देखील तुम्ही खिन्न करता. We are Christians. We are to live in a way which brings honor to the name of Christ. आणि ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जगताना आम्ही ख्रिस्ताच्या नावाचं गौरव किंवा सन्मान होईल असं वर्तन, अशी वागणूक केली पाहिजे. In chapter 5, verse 1, we are to be followers of God like little children. 5व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की आम्ही देवाची लेकरं असल्यामुळे आम्हाला देवासारखं वागण्याची किंवा देवाचं अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. And in verse 2, we are to walk in love as Christ has loved us. आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीती केली तसा आम्ही प्रीतीने या जगामध्ये चाललं पाहिजे, वागलं पाहिजे. In verse 8, we are to walk as children of light. 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की आम्ही प्रकाशाच्या प्रजेप्रमाणे या जगामध्ये चाललं पाहिजे. And we are to have no fellowship, verse 11, with the unfruitful works of darkness. आणि अंधाराची जी निष्फळ कर्मे आहेत त्यांच्याशी आम्ही कोणताही संबंध ठेवता कामा नये. In your Christian life, do not be asleep to righteousness. आणि आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही नीतिमत्तेला परक असं असता कामा नये. In verse 14, it says, if you're asleep, wake up, rise from your spiritual death, and Christ will give you light. 14व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. आमेन. As I said before, we are to live in a way that brings honor to the name of Jesus. मगाशी आपण पाहिलं की या जगामध्ये जगत असताना आम्ही ख्रिस्ताचा सन्मान होईल, त्याचं गौरव होईल अशा प्रकारे वागलं पाहिजे. And in verse 18, it tells us not to be drunk, but rather to be filled with the Spirit. 18व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, द्राक्षारसाने मस्त होऊ नका, पण पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. In everything, we are to honor the name of Jesus. आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये या जगामध्ये आम्ही ख्रिस्ताचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. And then the Apostle Paul, he looks at 3 areas of life in which we can honor the name of Jesus. आणि आमच्या जीवनातल्या 3 भागामध्ये किंवा क्षेत्रामध्ये आम्ही ख्रिस्ताचा सन्मान केला पाहिजे. So 3 areas of life. The first one is marriage between a husband and wife. त्यातलं पहिलं क्षेत्र किंवा पहिला विभाग म्हणजे पती आणि पत्नी किंवा लग्न संबंधामध्ये. The second area is within your family. दुसरा विभाग किंवा दुसरं क्षेत्र म्हणजे तुमचं कुटुंब, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही ख्रिस्ताचा सन्मान केला पाहिजे. And the third area is the area of where you work,
how you relate to other people. आणि तिसरं क्षेत्र किंवा तिसरा विभाग म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, व्यवसाय करता किंवा नोकरी करता, त्या ठिकाणी इतर लोकांच्या बरोबर तुमचा नातेसंबंध कसा ठेवला पाहिजे, त्यामध्ये देखील तुम्ही ख्रिस्ताचं गौरव किंवा ख्रिस्ताचा सन्मान केला पाहिजे. So let's look at the first area. आता पहिला विभाग पती पत्नी किंवा लग्न या संबंधाकडे आपण पाहूया. That is the area of marriage between husband and wife. आणि पती पत्नी किंवा ख्रिस्ती लग्न या संबंधामध्ये पाऊल कशा प्रकारे मार्गदर्शन करत आहे. When we are Christians, ज्या वेळेला आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, we are to show our Christianity in the way that we behave towards our husband or towards our wife. आणि आपल्या पत्नीबरोबर किंवा आपल्या पतीबरोबर नातेसंबंध ठेवत असताना आम्ही या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. And Paul, the Apostle Paul, gives us some advice. आणि या संबंधामध्ये संत पाऊल आपल्याला काही मार्गदर्शन करत आहे. Chapter 5, verse 22, he tells wives to submit themselves to their own husbands. 22व्या वचनामध्ये संत पाऊल महिलांना मार्गदर्शन करत आहे. स्त्रियांनो, तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. But he then, in verse 25, he tells husbands to love their wives. 25व्या वचनामध्ये संत पाऊल सांगत आहे की पतीनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. The wives submit to their husbands. स्त्रियांनी आपल्या पतीच्या अधीन राहिलं पाहिजे. But husbands are to love their wives. आणि जे नवरे आहेत किंवा पती आहेत, त्यांनी आपल्या पत्नींवर प्रीती केली पाहिजे. Why does he tell us this? आणि संत पाऊल अशा प्रकारे पती पत्नींना का बरं सांगत आहे? Because marriage is a picture of the relationship between Christ and his church. आणि जगामधील विवाह संबंध हा ख्रिस्त आणि ख्रिस्ताची वधू म्हणजे ख्रिस्ताची मंडळी यामधील संघर्षाचं दर्शक असं आहे. Because if Christian marriages are strong, then the church will also be strong. जर ख्रिस्ती लग्न संबंध मजबूत असतील, ख्रिस्ती कुटुंब मजबूत असतील, तर मंडळ्या देखील मजबूत असल्याशिवाय राहणार नाहीत. You see in verse 23 that the husband is the head of the wife, even as Christ is the head of the church. 23व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. Husbands have a responsibility to take the lead. आणि कुटुंबामध्ये पतींच्यावर ही जबाबदारी आहे, त्यांनी कुटुंबाचं मस्तक बनलं पाहिजे, म्हणजे कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. They are to be the head, even as Christ is the head of the church. आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसे पतींनी आपल्या कुटुंबाचे प्रमुख किंवा मस्तक असले पाहिजे, सर्व कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. But by being the head of the marriage, he is not a dictator. आणि पती हा कुटुंब प्रमुख आहे किंवा कुटुंबाचं मस्तक आहे, याचा अर्थ पतींनी कुटुंबावर हुकुमशाही गाजवू नये किंवा त्यांना ताब्यात ठेवू नये. Being the head of the marriage does not mean that he is the boss
of a business. आणि एखाद्या व्यवसायाचा प्रमुख जसा बॉस असतो तसं पतींनी कुटुंबामध्ये प्रमुख म्हणून बॉस म्हणून बनू नये, कुटुंबावर हुकूम गाजवू नये. Christ is the head of the church, but he is not a dictator. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, पण प्रभू येशू मंडळीवर हुकुमशाही गाजवत नाही किंवा तिला ताब्यात ठेवत नाही. Christ is the head of the church, but he is not the boss of a business. आणि एखाद्या व्यवसायाचा बॉस अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त मंडळीशी वागत नाही. And husbands are supposed to show love and care for their wives, even as Christ shows love and care for his church. आणि ख्रिस्ताने जसे मंडळीवर प्रीती केली, मंडळीची काळजी घेतली, त्याप्रमाणे पतींनी आपल्या कुटुंबावर प्रीती करावी आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असा बोध संत पौल यातून करत आहे. Did you ever see Christ hit his church? आणि तुम्ही कधी पाहिलेलं आहे का प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीवर आघात केलेला आहे? Christ loves the church. प्रभू येशू ख्रिस्त नेहमीच मंडळीवर प्रीती करतो, प्रीतीने वागतो. And he gave himself for the church. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःला मंडळीसाठीच अर्पण केले. So although he is the head of the church, he loves and cares and does everything he can for the church. आणि जरी प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा प्रमुख आहे, मस्तक आहे, तरी मंडळीसाठी सर्व काही करण्यासाठी तो सदा सिद्ध आहे, तसा तो सदा प्रयत्न करतो. And husbands are to be like that towards their आणि wives. ख्रिस्ती पतींनी देखील ख्रिस्ताप्रमाणे आपल्या कुटुंबावर प्रीती केली पाहिजे, कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. Because our marriages, they are like a sermon to the world. आणि ख्रिस्ती कुटुंब किंवा ख्रिस्ती विवाह हे जणू काय जगासाठी एक कित्ता किंवा उदाहरण अशी असली पाहिजेत. They are showing Christ through the way that we live. आणि ख्रिस्ती विवाहामध्ये लग्न संबंधामधून किंवा कुटुंबामधून ख्रिस्त केंद्रित जगणं कशा प्रकारे आहे हे आम्ही जगाला जणू काय दाखवलं पाहिजे. And as I said, marriage is a picture of Christ and the church. आणि मगाशी आपण पाहिलं की ख्रिस्ती विवाह हे प्रभू येशू ख्रिस्त आणि मंडळी या संबंधाचं जणू काय प्रतीक असं आहे. And as a man leaves his father and mother and joins to his wife, this is a picture of Christ joining to the church. आणि लग्नामध्ये जसा एक पुरुष आपल्या आई वडील किंवा आपल्या कुटुंबाला सोडून आपल्या पत्नीशी जडून राहतो, जणू काय एकरूप होतो, त्याप्रमाणेच प्रभू येशू ख्रिस्त आणि मंडळी किंवा विश्वासणाऱ्यांनी जगाला सोडून प्रभू येशू ख्रिस्ताशी एकरूप झालं पाहिजे. And it tells us this in verse 31 and verse 32. 31 आणि 32 वचनामध्ये ह्या गोष्टी आम्ही वाचतो. And then the second area of life is in the family. आता येशू ख्रिस्ताचा सन्मान दुसऱ्या विभागामध्ये किंवा क्षेत्रामध्ये आम्हाला करायचा आहे, तो म्हणजे आमचं कुटुंब. In chapter 6, verse 1 to 4, it tells children to obey your parents in the Lord. आणि 6व्या अध्यायाच्या 1 ते 4 वचनामध्ये ख्रिस्ती लेकरांना संत पौल बोध करत आहे की त्यांनी आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे आणि त्यांचा मान राखला पाहिजे. We are to honor our father and mother. आमच्या आई वडिलांचा आम्ही मान राखला पाहिजे. Now, this does not mean that
This is a word to children, not adults. आणि हे लेकरांसाठी संत पावलाचा बोध आहे, प्रौढ व्यक्तींसाठी नाही, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. And it tells us to obey our parents in the Lord. आणि या ठिकाणी संत पाऊल म्हणतो आहे की प्रभूमध्ये आम्ही आमच्या आई वडिलांचा मान राखला पाहिजे किंवा त्यांचं आज्ञापालन केलं पाहिजे. So if our parents tell us to worship an idol, we cannot do that because it is not in the Lord. जर आमचे आई वडील आम्हाला मूर्तीपूजा करण्यास भाग पाडत असतील तर आम्ही ती करू नये, कारण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, प्रभूमध्ये आम्हाला आज्ञापालन करायचं आहे. मूर्तीपूजा ही प्रभूमध्ये आम्हाला करता येणार नाही. We are to obey our parents in the Lord. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये आम्ही आमच्या आई वडिलांचं आज्ञापालन करायला पाहिजे. In chapter 6, verse 4, it tells fathers not to provoke your children to discouragement. आणि 4थ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, but to bring them up in the nurture and admonition of the Lord. पर त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा. In the book of Proverbs, chapter 22, नीतिसूत्र याचा 22वा अध्याय, book of Proverbs 20, chapter 22, verse 6, नीतिसूत्र 22:6 मध्ये आम्ही वाचतो, tells us to train up a child in the way that he should go, and when he is old, he will not depart from that way. मुलाच्या स्थितीत अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. Our families are supposed to show the love and care of Christ to others. ख्रिस्ती कुटुंबाने जगाला ख्रिस्ताची प्रीती आणि ख्रिस्ताचा नातेसंबंध आणि ख्रिस्ताचा कळवळा किंवा काळजी ही जगाला दाखवली पाहिजे. We all want our children to grow up in a good way. आणि कुटुंबामध्ये आम्ही आमच्या लेकरांना चांगल्या मार्गामध्ये किंवा ख्रिस्ताच्या भयामध्ये वाढवायला पाहिजे. We must pray and ask God for wisdom to help us to bring up our children in a good आणि way. लेकरांना मोठं करण्यासाठी, त्यांचं संगोपन करण्यासाठी आम्ही नियमितपणे प्रभूकडे प्रार्थनेमध्ये विनंती केली पाहिजे. And then the third area of life is concerning the place where we work. आणि तिसरी बाब किंवा तिसरा विभाग किंवा क्षेत्र ज्यामध्ये आम्हाला ख्रिस्ताचा सन्मान करायचा आहे, ते म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही काम करतो किंवा व्यवसाय करतो. Now, this could be the office or the school or a hospital or even the marketplace. आणि हे कदाचित बाजारपेठ असेल, शाळा असेल किंवा विद्यालय असेल किंवा दवाखाना असेल किंवा आमचं कार्यालय असेल, ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो. It's a place where we work. ज्या ठिकाणी आम्ही उद्योगधंदा करतो, काम करतो. And it tells us in verse 5 to be obedient to our masters. 5व्या वचनामध्ये 6व्या अध्यायाचे आम्ही वाचतो की दासांनो आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत आपल्या धन्यांचे आज्ञापालन करा. And we are not to please our masters in such a way, hoping for favor in return. आणि काम करत असताना आम्ही आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून काही गोष्टी आम्ही करू नये, but to be humble पण नेहमी आम्ही नम्रतेनं
कामामधील आमची जबाबदारी पार पाडली पाहिजे. And to be the servants of Christ, doing the will of God from the heart. आणि जगामध्ये देखील काम करत असताना जणू काय आम्ही ख्रिस्ताचे सेवक आहोत या भावनेने आम्ही आमचं काम किंवा आमची जबाबदारी पार पाडली पाहिजे. And if you have a boss who is harsh and cruel, continue to serve Christ in that place. आणि जर कदाचित तुमचे वरिष्ठ अधिकारी किंवा तुमच्यावर देखरेख करणारे तुम्हाला जर क्रूर वर्तन वाईट वागणूक जर देत असतील तरी ख्रिस्ताप्रमाणेच तुम्ही नम्रतेने काम करायला पाहिजे. And if you yourself are the boss, show kindness and compassion to your workers. आणि तुमच्या कामाच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही जर अधिकार पदावर असाल तर तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांवर तुम्ही दया कळवळा दाखवली पाहिजे आणि त्यांच्यावर प्रीती केली पाहिजे. Because if you're a worker or a boss, if you are a Christian, you are always serving Christ. आणि तुम्ही एखाद्या अधिकाराच्या खाली काम करत असा किंवा तुमच्या कार्यालयामध्ये व्यवसायामध्ये तुम्ही स्वतः अधिकारी असा तुम्ही नेहमी ख्रिस्ताची सेवा करण्याच्या वृत्तीने काम करायला पाहिजे. And Christ will reward us in one way or another for the way that we act in our relationships to other people. आणि इतरांबरोबर नातेसंबंध जोडत असताना कामाच्या ठिकाणी जर अशा प्रकारे तुम्ही जर वागला अशा प्रकारे तुम्ही काम केलं तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे ख्रिस्त तुम्हाला त्याचं प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. It is so important the way that we live in front of others. आणि म्हणून ख्रिस्ती तर लोकांच्या पुढे जीवन जगताना या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. People should look at us and see the example of Christ in our lives. ज्या वेळेला जगातले लोक आमच्याकडे पाहतात त्यावेळेला आमच्या बोलण्यातून चालण्यातून वागण्यातून त्यांना जणू काय ख्रिस्ताचं दर्शन घडलं पाहिजे. Now, we are nearly finished the book of Ephesians. आणि इफिस्कराचं पत्र जवळजवळ आपण आता पूर्ण करत आणलेलं आहे. But the Apostle Paul has one more very important thing to say. पण या पत्रामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये संत पावलाला आम्हाला एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वळवायचं आहे. He has been teaching great truth about our inheritance in Christ. ख्रिस्तामधील आमचा जो आत्मिक वारसा आहे त्यामधील एक महत्वाचं सत्य संत पाऊल आम्हाला आता समजावून सांगत आहे. He has also reminded us of how we should live in front of other people. आणि जगामध्ये इतर लोकांच्या पुढे जीवन जगत असताना आम्ही कशा प्रकारे जगलं पाहिजे याची संत पाऊल आम्हाला आठवण करून देत आहे. And he encourages us to continue in the truth. आणि संत पाऊल आम्हाला उत्तेजन देत आहे की या सत्यामध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे. Because there is an enemy who'd want to steal the truth from us. आम्हाला सत्यामध्ये टिकण्याची गरज आहे यासाठी की आम्हाला एक शत्रू आहे आणि हा शत्रू आमच्यापासून जे सत्य आहे ते चोरू पाहतो किंवा हिरावून घेऊ पाहतो. There is an enemy who wants to make us forget the truth of Christ. आणि आमचा शत्रू आम्हाला ख्रिस्ताची जी आत्मिक सत्य आहेत ती जणू काय विसरायला भाग पाडू इच्छितो. There is an enemy who stands against us.
आणि आमच्या समोर हा शत्रू नेहमीच युद्ध करायला तयार असतो. And this is why he says in chapter 6, verse 10, to be strong in the Lord and in the power of his might. आणि आम्हाला या शत्रूशी मुकाबला करायचा आहे, म्हणून 10व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे, शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. We must be strong in the Lord so that we do not forget these things. आणि आम्ही कशासाठी बलवान व्हायला पाहिजे? यासाठी की आम्ही ख्रिस्ताची सत्ये विसरू नयेत. And we must be strong in the Lord so that the enemy does not take these things away from us. आणि ही सत्य आमच्यापासून आमच्या शत्रूनं चोरून घेऊ नये, यासाठी आम्हाला ख्रिस्तामध्ये बलवान होण्याची आवश्यकता आहे. So, how can we be strong in the Lord? आता प्रभूमध्ये आम्ही बलवान कशा प्रकारे होऊ शकतो? In verse 11, it tells us to put on the whole armor of God. 11व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की देवाची संपूर्ण शस्त्र सामुग्री धारण करा किंवा परिधान करा. You remember in chapter 4, it tells us to put off certain things. आणि 4थ्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की आम्ही जगामध्ये जीवन जगत असताना ज्या पूर्वीच्या गोष्टी आहेत त्या आम्ही टाकून दिल्या पाहिजेत, सोडल्या पाहिजेत, असं आम्ही वाचलं. And now in chapter 6, it tells us to put on certain things. पण आता 6व्या अध्यायामध्ये संत पौल आम्हाला काही गोष्टी आम्ही धारण केल्या पाहिजेत, परिधान केल्या पाहिजेत, याविषयी मार्गदर्शन करत आहे. And we are to put on the whole armor of God, not just part of it, but all of it. आणि संत पौल आम्हाला काही शस्त्र धारण करण्याविषयी सांगत नाही, तर देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री परिधान करण्याविषयी सांगत आहे. Because our enemy, the devil, is very clever. आणि कारण सैतान जो आमचा शत्रू आहे तो फार हुशार आहे. So that is why we must put on all the armor of God. आणि आमचा शत्रू हुशार असल्यामुळे आम्हाला देवाची संपूर्ण शस्त्र सामुग्री परिधान करण्याची आवश्यकता आहे. And with this armor of God, in verse 13, it tells us to stand. आणि 13व्या वचनामध्ये ही सर्व शस्त्र सामुग्री धारण करून आमचा शत्रू जो सैतान त्याच्याशी लढण्यासाठी आम्ही उभं राहिलं पाहिजे. It does not tell us to sit down or to lie down and go to sleep. आणि शस्त्र सामग्री धारण करून आम्ही बसावं किंवा आम्ही झोपावं या संबंधी संत पौल आम्हाला सांगत नाही. It tells us to put on the armor of God and stand. संत पौल आम्हाला सांगत आहे की देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करून तुम्ही सैतानाच्या पुढे युद्ध करण्यासाठी उभं टाकलं पाहिजे. So, what is this armor of God? आता देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री काय आहे? The first one, well, the first one and the second one is found in verse 14. 14व्या वचनामध्ये पहिल्या 2 शस्त्रासंबंधी लिहिलेलं आहे. The first one is to put on the belt of truth. आता पहिली जी शस्त्र सामुग्री आहे ती आपण सत्याने आपली कंबर बांधली पाहिजे, म्हणजे सत्याचा कंबरपट्टा आम्ही धारण केला पाहिजे. And even as a belt holds things together, so truth will hold us together strongly in Christ. जसं कंबरेचा पट्टा आमचे कपडे
एकत्र किंवा आमच्या शरीराबरोबर जडून ठेवतो, तसं सत्य आम्हाबरोबर जडण्यासाठी हा कमरपट्टा आम्ही धारण केला पाहिजे. So put on the belt like आणि हा truth. कमरेचा पट्टा आहे आणि पट्टा आमचे जे कपडे आहेत ते आमच्या शरीराबरोबर टाईट किंवा व्यवस्थित राखण्यासाठी मदत करतो. And make sure it is strong and tight, holding things together. आणि आमचे कपडे शरीराबरोबर टाईट असावेत यासाठी पट्टा आम्हाला मदत करतो. The second piece of armor is the breastplate of righteousness. आणि दुसरा जे शस्त्रसामुग्री आहे ती म्हणजे नीतिमत्वाचे उरस्त्राण आमच्या छातीवर आम्ही धारण केलं पाहिजे. This covers all the important parts of our body. आणि छाती म्हणजे ज्या ठिकाणी आमच्या छातीमध्ये आतमध्ये आमचं हृदय, आमचं फुफ्फुस, आमचं जठर हे महत्वाचे अवयव आहेत. हा महत्वाचा भाग आमच्या शरीराचा आहे. Like the heart, the lungs, the stomach. आमचं फुफ्फुस, आमचं हृदय किंवा आमचं पोट, आमचं जठर या महत्वाच्या भागांचा समावेश या विभागामध्ये होतो. The breastplate protects us, protects those things. आणि हे उरस्त्राण म्हणजे जणू काय छातीवरचा हा धारण करण्याचं चिलखत असं आहे. And righteousness will protect our spiritual life. आणि आमच्या आत्मिक जीवन नीतिमत्वाच्या द्वारे त्याचं संरक्षण केलं जातं. त्याप्रमाणे चिलखत किंवा उरस्त्राणाद्वारे आमच्या शरीराच्या छाती किंवा पोटाच्या भागाचं संरक्षण केलं जातं. If we do unrighteousness, our spiritual life will not be protected. जर आम्ही अनीतिमत्वाच्या गोष्टी जर करू तर आमचं आत्मिक जीवन सुरक्षित राहू शकणार नाही. So put on the breastplate of righteousness. आणि म्हणून दुसरं जे शस्त्र सामुग्री आहे ती म्हणजे आम्ही छातीवर नीतिमत्वाचं चिलखत किंवा उरस्त्राण धारण केलं पाहिजे. In verse 15, we are to put on the shoes of the gospel of peace. 15व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता आम्ही पायी चढवली पाहिजे. म्हणजे शांतीच्या सुवार्तेचे बूट किंवा सॅन्डल आम्ही घातले पाहिजेत. So wherever we go, we should bring the gospel of peace into those याचा अर्थ places काय? we go. जिथं जिथं आम्ही जाऊ किंवा जिथं जिथं आमचे पाय आम्हाला नेतील त्या ठिकाणी आम्ही नेहमी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी तयार असलं पाहिजे. In verse 16, it says, above everything else, put on the shield of faith. 16व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की सर्वांच्या वर तुम्ही एका हातामध्ये विश्वासाची ढाल घेऊन उभं राहिलं पाहिजे. Why do we need the shield of faith? आणि विश्वासाची ढाल आम्हाला का आवश्यक आहे? Because the enemy is firing fiery darts against us. आमचा शत्रू सैतान आमच्यावर नेहमी जळत्या बाणाने हल्ले करण्यास तयार असतो. हे जळते बाण थांबवण्यासाठी आम्हाला विश्वासाच्या ढालीची आवश्यकता आहे. The enemy will fire darts of discouragement and temptation against us. आमच्या विरुद्ध मोहाचे बाण आणि निराशेचे बाण, भीतीचे बाण अशा अनेक प्रकारचे बाण सैतान जळते बाण सोडत असतो. ते थांबवण्यासाठी आम्हाला विश्वासाच्या ढालीची आवश्यकता आहे. But if we hold the shield of faith, जर आम्ही आमच्या हातामध्ये विश्वासाची ढाल घेऊन हे सगळे बाण अडवू शकतो. the arrows of discouragement will not hit
us. तर या ढालीमुळे सैतानाचे जे जळते बाण आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. या ढालीला थडकून ते खाली पडतील किंवा मागे जातील. In verse 17, it talks about the helmet of salvation. 17व्या अध्यायामध्ये एक शस्त्र सांगितलेलं आहे, ते म्हणजे तारणाचे शिरस्त्राण, हेल्मेट धारण करा. God wants our thoughts and our minds to be clothed with salvation. आणि देवाची इच्छा आहे आमचं मस्तक म्हणजे आमचे विचार, आमचं मन हे तारणाच्या द्वारे सुरक्षित असलं पाहिजे. Let the salvation of Christ determine how you think. आणि ख्रिस्तानं देव केलेलं जे तारण आहे त्याद्वारेच आम्ही कशा प्रकारे विचार करायचा आहे हे आम्हाला ठरवलं पाहिजे. And then the last thing he says in verse 17 is about the sword of the Spirit. आणि 17व्या वचनामध्ये शेवटचं जे शस्त्र आहे ते म्हणजे आत्म्याची तलवार. All the other armor is for defense. आणि आतापर्यंत जे आम्ही 5 शस्त्र पाहिली ते आमचे संरक्षण करणारे आहेत सैतानाच्या हल्ल्यापासून. But the sword of the Spirit is to attack. पण ही जी आत्म्याची तलवार आहे ती आम्हाला इतर सैतानावर हल्ला करण्यासाठी देण्यात आलेली आहे. And it says that the sword is the word of God. आणि ही आत्म्याची तलवार काय आहे? हे देवाचे जिवंत वचन आहे. We must make sure that we know and understand the word of God. आणि म्हणून पवित्र शास्त्र ज्यामध्ये देवाचं वचन आहे ते आम्ही नीट वाचलं पाहिजे, ते नीट समजून घेतलं पाहिजे. We are to read the word of God. आणि देवाचं वचन नियमितपणे आम्ही वाचलं पाहिजे. We are to understand it. We should memorize it. देवाचं वचन नियमितपणे आम्ही वाचलं पाहिजे, आम्ही नियमितपणे त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावर मनन आणि चिंतन केलं पाहिजे. We should listen to it and obey it. आणि आम्ही ते ऐकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्याचं आज्ञापालन केलं पाहिजे. Psalm 119 tells us that your word I have hid in my heart. स्तोत्र 119 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की हे देवा तुझी वचनं मी माझ्या अंतःकरणात जपून ठेवलेली आहेत. Psalm 119 verse 11. Your word I have hid in my heart that I may not sin against you. आणि स्तोत्र 119 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की हे देवा मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुझी वचने माझ्या अंतःकरणात जपून ठेवलेली आहेत. Take the word of God, hide it in your heart. आणि देवाचं वचन तुम्ही वाचलं पाहिजे आणि आपल्या अंतःकरणामध्ये ते जतन करून जपून ठेवलं पाहिजे. And it will be like a sword in your life. आणि मग सैतानाबरोबर युद्ध करण्यासाठी या वचनाचा तुम्हाला तरवारीप्रमाणे उपयोग करता येईल. And then in the last few verses of chapter 6 of Ephesians, आणि इफिस्कराच्या पत्राच्या शेवटच्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये remember Paul had prayed for them in chapters 1 and 3. आम्ही पाहिलं की पहिल्या अध्यायामध्ये आणि तिसऱ्या अध्यायामध्ये संत पाऊल इफिस येथील मंडळीसाठी प्रार्थना करीत आहे. And then he encourages them to pray for him. आणि या शेवटच्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये संत पाऊल एफिस येथील मंडळीला त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करत आहे. And as Christians in the body of Christ, we can pray for one another. आणि ख्रिस्ताचं शरीर म्हणून आम्ही मंडळी म्हणून एकमेकांसाठी नियमितपणे
प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. I can pray for you, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो and I would want you to pray for me. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही देखील माझ्यासाठी प्रार्थना करा. We all need the prayer and help of one another. आणि आम्हा प्रत्येकाला एकमेकांच्या मध्यस्थीची प्रार्थनेची आवश्यकता आहे. And then in verse 23 and 24, आणि 23व्या आणि 24व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, he finishes with 4 wonderful words. आणि त्या ठिकाणी 4 महत्वाचे शब्द इफिसीतील मंडळीसाठी संत पाऊल वापरत आहे. He prays for peace, आणि शांती, he prays for love, प्रीती, he prays for faith, आणि संत पाऊल विश्वासासाठी त्यांच्या प्रार्थना करत आहे. and in verse 24, he prays for grace. आणि 24व्या वचनामध्ये त्यांच्याबरोबर देवाची कृपा राहण्यासाठी संत पाऊल प्रार्थना करत आहे. And it's to those 4 things, peace, love, faith, and grace, आणि शांती, प्रीती, विश्वास आणि कृपा ही एफिसीतील मंडळी बरोबर असो अशी संत पाऊल प्रार्थना करीत असताना they are to be with all those who love Jesus Christ in a true and honest way. आणि या सर्व गोष्टी देवाच्या सर्व लेकरांबरोबर एफिसीतील मंडळी बरोबर सदा सर्व राहाव्यात यासाठी संत पाऊल विनंती किंवा प्रार्थना करत आहे. And so we have finished the book of Ephesians. आणि या ठिकाणी आपण संत पावलानं तुरुंगात असताना लिहिलेले जे 4 पत्र आहेत त्यातील पहिल्या पत्राचा इफिस्करास पत्र याचा अभ्यास पूर्ण करत आहोत. We have just looked at it briefly. आणि थोडक्यामध्ये सारांश रूपानं आपण या पत्राचा अभ्यास केलेला आहे. And for your assignment, I would like you to write a brief summary for each chapter of Ephesians. विद्यार्थ्यांसाठी ग्रहपाठ आहे की इफिस्कराच्या 6 अध्यायाचा प्रत्येक अध्यायाचा थोडक्यामध्ये सारांश विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. विद्यार्थ्यांसाठी ग्रहपाठ इफिस्कराच्या 6 अध्यायातील प्रत्येक अध्यायाचा सारांश विद्यार्थ्यांनी लिहून काढायचा आहे. And next week, we will look at the book of Philippians. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुढचं पत्र फिलिपिकरास पत्र हे अभ्यास करणार आहोत. Thank you for listening, and let us pray together. आणि देव तुम्हाला आशीर्वाद देव. तुम्ही आजच्या अभ्यासामध्ये सहभागी झालात याबद्दल सर्व विद्यार्थिनींचे आभार. Lord, we thank you for this time. प्रभू, या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We thank you that your word helps us to grow and mature in Christ. आम्ही तुला धन्यवाद देतो यासाठी की तुझं वचन आम्हाला वाढण्यासाठी, परिपक्व किंवा प्रौढ होण्यासाठी मदत करत आहे, सहाय्य करत आहे. Thank you that your word teaches us how we should live in our marriage, our family, and our workplace. या जगामध्ये जगत असताना आमच्या लग्न संबंधामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आणि आमच्या व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं, वागावं यासाठी तुझं वचन आम्हाला मार्गदर्शन करत आहे. त्याबद्दल धन्यवाद. And we thank you that your word makes us strong in Christ. ख्रिस्तामध्ये तुझं वचन आम्हाला बलवान करत आहे. याबद्दल धन्यवाद. Lord, help us all to grow together and to be strong in you. In Jesus' name we ask. येशूच्या नावामध्ये आम्ही एकत्रितरित्या बलवान व्हावं, तुझ्या नावाचं गौरव करावं यासाठी आम्हावर कृपा कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐकू द्या. Amen. 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 Thank you very much, Brother Thank Dongre. you, Pastor. God bless you. See you next week. Thank you very Thank much. you. Bye-bye. Thank you. अजून असतो आता.
Brother Charles, back to you. Okay, thank you. आम्ही सर्व बाहेर पडूया. Pastor Babaka. Yeah, Pastor, we will log out. Okay, thank you. Yeah.